पूर्ण असं हेवी सगळं काम आहे. वा, खूप सुंदर पिंक कलर, एक खूप सुंदर पेस्टल शेड, जसं खूप पेस्टल शेड्स मधली व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार इकडे. आणि प्युअर सिल्क आहे, सिल्क मार्क सर्टिफाईड, कम्स विथ अ ब्लाउज पीस. रंग असतात ना ते पाण्यासारखे असतात. अरे वा, पक्षी वगैरे यंदा जे काठ देण्यात आले तेही पूर्णपणे हँड पेंटेड आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, दिवाळीची उत्तम खरेदी करायची आहे, अशा साड्या विकत घ्यायच्या आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली कुठेच मिळणार नाही. म्हणजेच काय तर बुटीक पीसेसची साड्यांची खरेदी करायची आहे, तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मंडळी, ह्यांच्याकडे अशा युनिक साड्या आहेत ज्या तुम्हाला खूप कमाल वेगळ्या व्हरायटीमध्ये पाहायला मिळणार आहेत. काठपदर आणि बाकी हेवी वर्कच्या वगैरे साड्या तर आपण नेहमीच पाहतो, नेहमीच तशा रेग्युलर मार्केटमध्ये साड्या तशा अवेलेबल असतात. पण ह्यांच्याकडच्या साड्यांचं कलेक्शन मध्ये तुम्हाला प्रत्येक साडी ही युनिक आणि महत्वाचं म्हणजे हँडक्राफ्टेड साड्यांचं महत्वाचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. जास्त वेळ वाया न घालवता जाऊयात आणि भेटूयात प्राचीताईंना, द डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टुडिओमध्ये. यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन खास दिवाळीसाठी आपण पाहणार आहोत आणि यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊजचंही कलेक्शन आहे. आधी आपण जे व्हिडिओज केलेले आहेत त्याची लिंक मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याच्यामध्येही तुम्ही ब्लाऊजचं वेगळं कलेक्शन पाहू शकता. आता येऊयात मुद्द्यावर. मी दिवाळीसाठी अशा युनिक साड्यांची खरेदी करायची असेल तर कुठे आली आहे ते सांगते. आता मी आहे पुण्यात, या एरियाला कर्वेनगर असं म्हणतात. कर्वेनगरमध्ये आल्यानंतर पोटनीस परिसर विचारत यायचं. पोटनीस परिसरच्याच एरियामध्ये तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची इझिली स्टोअर पाहायला मिळणार आहे. गल्ली भोळ्यात नाहीये तर रस्त्याला लागूनच आहे. महत्वाचा आणखीन एक लँडमार्क म्हणजे हे आहे गिरिजा शंकर विहार. गिरिजा शंकर विहारचा जो गेट नंबर 4 आहे ना, गेट नंबर 4च्या अगदी ऑपोजिट साईडला आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची. युनिक साड्यांचं मस्त कलेक्शन खास दिवाळीसाठीचं आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे दिवाळीची उत्तम खरेदी करायची आहे. प्रत्येक साडी ही वेगळी हवी आहे, युनिक हवी आहे आणि ती खरं तर शून्यापासून निर्माण झालेली हवी आहे. तर मग तुम्हाला प्राचीताईकडे सगळं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे दोघींचं पुन्हा एकदा. तर प्राचीताई आहे आणि श्वेता आहे आपल्यासोबत. तर आज त्यांच्याकडे दिवाळी स्पेशल काय नवीन कलेक्शन आलंय ते आपल्याला दाखवणार आहेत. तर काय नवीन आहे, काय युनिक मिळणार आहे आज? माझ्या साडीपासून सुरू करूया आपण. येस, हो. ओके. सो ही आपलं जे कोर प्रोडक्ट आहे, हँड पेंटेड साड्या, हा त्यातलाच प्रकार आहे, पण हा थोडासा वेगळा आहे. हे ऑर्गॅन्झा आहे, प्युअर सिल्क ऑर्गॅन्झा आहे. तो हात लावून बघ, बाकी ठिकाणी मिळतं आपल्याला मार्केटमध्ये ते कडक ऑर्गॅन्झा असतं. सॉफ्ट आहे, हे सॉफ्ट आहे कारण हे सिल्क पासून केलं. ह्याला सिल्क मार्क येणार. ओके. हे पूर्ण क्रीमिश कलरचं ऑर्गॅन्झा असतं. त्याचं आपण 6.5 मीटरचं पीस कट करतो. हे डाय केलेलं असतं, बेस कलर. मग त्याच्यावरती ही फुलं पेंट केलेली आहेत आणि त्याच्यावरती हे सगळं हँडवर्क केलेलं आहे. वाव. त्याला ब्लाउज पीस पण येतो. ब्लाउज पीस वरती पण असंच काम केलेलं आहे. किती छान. आणि साधारण या साड्यांची प्राइस रेंज कशी जाते? प्राइस रेंज साधारण आत्ता ज्या आहेत त्या 12,000 ते 13,500ची रेंज आहे. वा. बट आय थिंक जसं मी म्हणाले की शून्यापासून साडी निर्माण झाली आहे, हे खूप महत्वाचं आहे. द रिझन इज की तुम्हाला साडी डाय करून, म्हणजे बेस कलर साडीचा वेगळा असतो आणि हा जो निळा रंग तुम्ही पाहताय हे डाय केलेलं कलर आहे. त्यामुळे अक्षरशः साडी जी आहे ती झिरो पासून, फ्रॉम स्क्रॅच तयार झालेली आहे. त्यामुळे खूप युनिक अशी साडी आहे आणि असं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन फक्त आणि फक्त ताईंकडे अवेलेबल आहे. त्यामुळे दिवाळीसाठी तुम्हाला युनिक दिसायचंय, 10 जणींमध्ये वेगळं दिसायचंय, तर अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ह्यातलं काही कलर्स कलेक्शन बघू शकतो. कलर्स ते दाखवते. वाव. हे बघ, पेस्टल शेड आणि पेस्टल मध्येच छान दिसतात म्हणून मी कॉन्सन्ट्रेटेड, हे आपल्याकडे नेहमी असतं. काही कलर्स आणि जनरली जे कलर्स प्रिफर होतात ते पेस्टल्स आहेत. करंटली द ट्रेंड इज मोर टुवर्ड्स पेस्टल्स फॉर दिस काइंड ऑफ साडीज. सो वी आर शोईंग यू दिस. हे आता हे पीच आहे, त्याच्यामध्ये एक उघडून दाखवते. बघ, काम पूर्ण असं हेवी सगळं काम आहे. वा, खूप छान आहे. हँडवर्क आहे. त्यामुळे हे मला एक विचारायचं आहे की युजली जेव्हा आपण अशा हेवी साड्या घेतो ह्याची काळजी कशी घेतो आपण? ह्या आपल्याला ड्रायक्लीन करायच्या. पहिली गोष्ट, हे सिल्क ऑर्गॅन्झा आहे त्याच्यामुळे हे प्लास्टिकमध्ये नाही ठेवायचं, मलमलच्या कापड्यामध्ये फोल्ड करून ठेवायचं कपाटात, आपण जसं बाकीच्या प्युअर सिल्कची काळजी घेतो तशी. आणि ड्रायक्लीन करायचं. हे विरत नाही, चिरत नाही, काही होत नाही. वाव, मस्त. फक्त थोड्या थोड्या दिवसांनी त्याची घडी बदलायची. येस, जसं त्यांनी सांगितलं प्युअर सिल्क, तर सिल्क मार्क. मंडळी, सिल्क मार्क फार महत्वाचा आहे. सो तुम्हाला ह्यांच्या साडीवरती प्युअर सिल्क मार्क दिसणार आहे. हे तुम्ही जे QR आहे ते स्कॅन करून साडीची माहिती पण घेऊ शकता. सो सिल्क मार्क फार महत्वाचं आहे जेव्हा आपण प्युअर सिल्कची साडी म्हणतो. प्रत्येक साडीवरती ताईंनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सिल्क मार्क अवेलेबल असणार आहे. सो प्रत्येक साडी आणि वेगळी आहे, म्हणजे 2 साड्या तुला सेम मिळणार नाहीत. आता जर म्हणालीस की ह्याच्यात कलर पाहिजे, तसं नाही होणार. हा एकच पीस आहे. अच्छा, वन लेडी वन साडी असं. येस, वन लेडी वन साडी. वी स्टिक टू दॅट.
कारण मग ते कारण याला करायला खूप वेळ लागतो ग. हा, म्हणजे हे काम करून, पेंट करून, वर्क करून घ्यायला इट टेक्स टाइम. आणि मग ते जर मास प्रोडक्शन सारखं असलं तर मग त्याला काही अर्थ नाही. म्हणून प्रिफर टू स्टिक टू दिस. म्हणूनच याला हँड क्राफ्टेड साडी ह्यासाठीच म्हणतात, बिकॉज ते हाताने कम्प्लीट तयार केलेली साडी आहे. खूप सुंदर पिंक कलर आणि मस्त हेवी वर्कचा असा ब्लाऊज हे पदर आहे. आणि ब्लाऊज वरती पण स्लीव्स वर जसं ताईंनी सांगितलं, सो स्लीव्स वरती पण तुम्हाला हे असं काम मिळणार आहे. आणि ब्लाऊज पण प्युअर सिल्क मधलाच आहे. हो, तो ह्याच्यातला रनिंग मधला आहे. 6.5 मीटरचं कापड आहे, त्याच्यावरती हा 1 मीटरचा ब्लाऊज पीस येतो, 5.5 मीटरची साडी येते. म्हणून हा एक सेपरेट ठेवला होता दाखवायला आपल्या व्ह्युअर्सना. खूप छान. अजून एक आहे, एक खूप सुंदर पेस्टल शेड, जसं खूप पेस्टल शेड्स मधली व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार इकडे. नाईस. याच्यामध्ये खूप कमाल गोष्ट अशी आहे की साईडला बॉर्डरला डिझाईन आहे आणि मध्ये मोटिव्स आहेत, त्या मोटिव्स वरती वर्क केलं गेलंय. खूप छान. आणि अगेन प्रत्येक साडी सोबत तुम्हाला ब्लाऊज पीस अवेलेबल आहे. हा ब्लाऊज पीस आहे. सो हे दिवाळीसाठी, दिवाळी पार्टीजना जातो आपण, गेट टुगेदरला जातो तेव्हा नेसून जायला खूप मस्त युनिक. आणि अशी साडी अजून कोणाकडेच तुम्हाला दिसणार नाही. सो जरा सोफिस्टिकेटेड लुक येतो. अगदीच. इफ यू डोंट वॉन्ट ट्रेडिशनल काठपदर आणि यू वॉन्ट समथिंग विच इज, काठपदर पण बघणार आहोत, पण दिस इज समथिंग विच इज व्हेरी युनिक अँड इट इज युजफुल फॉर ऑल एजेस. एनीबडी कॅन वेअर. राईट. मस्त. अजून काय आहे आपल्याकडे? ऑर्गॅन्झा मधला एक दुसरा प्रकार आहे. दिस वॉज पेंटेड विथ हँडवर्क. नाव वी हॅव प्रॉपर हेवी रेंजच्या ऑर्गॅन्झाच्या साड्या आहेत, ज्या आपल्याला अशाच दिवाळीसाठी, सणावाराला, कुठल्या फंक्शन्सला नेसता येतात. पूर्ण साडी आहे ही, पूर्ण हाताचं काम आहे, स्कॅलप बॉर्डर आहे. वाव. ह्याच्यात कलर्स डिझाईन्स करून आपण करू शकतो, कारण हे सगळं आपण करून घेतो. ओके, हे हाताचं काम आहे. आणि हा त्याला ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊजला वरती मी एक उघडून का दाखवतेय म्हणजे पूर्ण आयडिया येईल. हे बघ, हे बॅक साईडला पूर्ण बॅक आहे, अख्खं भरलेलं आहे. आणि हे स्लीव्स आहेत. किती छान. सो हे दिवाळीनंतर वेडिंग सीझन असतं तेव्हा सुद्धा नेसायला, रिसेप्शन लुकला किंवा तर काही पार्टी आहे तेव्हा सुद्धा नेसायला वगैरे खूप सुंदर साड्या आहेत. सो रिसेप्शन लुक हवाय, सिम्पल, सोबर, एलिगंट दिसायचंय तर मग अशा साड्या निवडू शकता. प्रत्येक ब्राईड ही वेगळी दिसावी असं वाटत असेल तर मग त्यावेळेला काहीतरी युनिक असं निवडू शकता. फ्रेंडचं लग्न आहे तेव्हा सुद्धा नेसून जायला किती छान. आणि ह्या साड्यांना सेलिब्रिटी स्टाईल करतात खूप. दिवाळी पार्टीज मध्ये तुम्ही मोस्टली अशाच साड्या पाहणार की बरेच जे सेलिब्रिटीज आहेत, अभिनेत्री आहेत, त्या अशा पद्धतीच्या साड्या नेसून पार्टीजना जात असतात. सो दिस इज अ डिफरंट डिझाईन. पहिला आपण बघितलं दॅट वॉज हलकं काम. म्हणजे काही लोकांना असं असतं ना की आम्हाला आत हेवी नकोय, वी वॉन्ट अ हेवी बॉर्डर आत. पण हे उलट आहे की बॉर्डर अगदी सिम्पल ठेवली आहे आणि आत हे मोठे मोठे बुट्टे ऑल ओव्हर आहेत. मस्त. आणि हे सगळं स्टिच दोऱ्यावरनं कळतं, पूर्ण हाताचं काम आहे. ह्याला पण ब्लाऊज येणार असाच. हे बघ, ब्लाऊजला पण हे एवढं मोठं काम आहे. सगळं बॅकवर येणार, हे काम बॅकवर येणार आणि हे येणार. आणि हे स्लीव्ज वरती येणार. त्याची रेंज, रेंज ह्या साड्यांची आहे साधारण 6,000 ते 8,500ची. ह्याची रेंज आत्ताची जी मी दाखवली आहे ती. बरं. ह्याच्यातले हे रंग आहेत. वा, किती सुंदर आहे. तो जो आपण प्रॉपर डस्की टोनचा कलर म्हणतो ना तसा हा खूप सध्या ट्रेंडमध्ये पण आहे. खूप जणींना असे रंग आवडतात. आणि ज्यांच्याकडे मेहंदी असेल तर मेहंदीला घालून जाण्यासाठी एक मस्त ग्रीन कलर पण आहे. बरं, आता मला सांगा की आपण आपल्याकडे हँड पेंटेड साड्यांमध्ये जसं कस्टमायझेशन होतं तसं ह्या साड्यांमध्ये होऊ शकतं का? म्हणजे मला एखादी साडी आवडली आहे पण मला डिझाईन किंवा त्याच्यावरची बुट्टी आहेत ते मला माझ्या आवडीचे हवेत, तर ते तुम्ही करून देता का? हो, तुम्ही आम्हाला पाठवू शकता तसं बुट्टी. आपल्याकडे कारिगर आहेत. वर्कशॉपमध्ये आपण हे सगळं करून पूर्ण ते खाटीवरती ताणून देऊन हे कापड प्रॉपर काम करतात. तो ते कस्टमायझेशन आपण करू शकतो. सी, म्हणजे अशी साडी की ती फक्त माझ्याकडे अजून कोणाकडे नाही. सो त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला हे ऑप्शन खूप कमाल आहे. बरं मंडळी, मागच्या वर्षी जो आपण दिवाळीत व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये या साड्या आपण दाखवल्या होत्या आणि पुन्हा ताईंनी नवीन डिझाईन्स त्यामध्ये आणलेले आहेत. सो या साड्यांची माहिती द्या, प्राइस रेंज सांगा आणि या डिझाईनला काय म्हणतात ती सगळी माहिती द्या. ओके, ह्या टसर सिल्क आहे, प्युअर टसर सिल्कच्या साड्या आहेत. आणि हे जे काम आहे ना ह्याला पारसी वर्क म्हणतात. पारसी गारा जो हाताने करतात त्या साड्या खूप महाग होतात हँडवर्कच्या. तर तेच डिझाईन्स आपण हे मशीनमध्ये करून घेतलेले आहेत. आणि प्युअर सिल्क आहे, सिल्क मार्क सर्टिफाईड, कम्स विथ अ ब्लाऊज पीस. तर डिझाईन्स वेगवेगळे आहेत. मागच्या वेळेला वी वर सोल्ड आउट व्हिडिओ नंतर फॉर दीज सॅरीज. वा. सो वी गॉट देम डन. आणि हे लाईट वेट वाटतायत, मस्त. ह्याची रेंज साधारण 12 to 13,000 ची रेंज आहे. कामाच्या स्वरूपावरती फरक पडतो. ओके, पण कम्प्लीट साडीवरती असं कम्प्लीट साडीवरती हे बघ ऑल ओव्हर. आता हा ब्लाऊज पीस आहे साडीचा.
सो ही अशी साडी आहे पूर्ण इथपर्यंत आतल्या हे इथपासून nice. हा तो येणार तिथे ब्लाऊजच्या स्लीव्हजवर काम येणार दोन साईडला तिथे पण ब्लाऊजला स्लीव्हजवर आहे आणि आतपर्यंत बुट्टे की कुठे बुट्टे कमी आहेत वगैरे असातलं काही नाहीये. मस्त आणि वेगळा ग्लेज आहे ना. प्युअर सिल्कचा तो एक हेच असतो. वाव. आणि साडीचा फील तो जाणवतो लगेच प्युअर सिल्क मधला. व्हेरी नाईस. बॉडी हॅगिंग आहेत ना ह्या साड्या फुलत नाही. हा मी तेच म्हणणार होते की हे लाईट वेट आहेत आणि साड्या फुगणाऱ्यातल्या नाही आहेत. यामध्ये तुम्हाला एवढे असे कलर्स आहेत. आम्ही फार लिमिटेड व्हरायटी दाखवतोय ऑफकोर्स. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ताई अजून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि डिझाईन्स दाखवतीलच. पण हे खूप युनिक कलर्स आहेत आणि ऑफकोर्स हे तुम्ही गिफ्टिंगसाठी युज करू शकता किंवा स्वतःसाठी म्हणून दिवाळीत नेसायची आहे. दिवाळीमध्ये आपण कितीतरी ओकेजन्स असतात. धनत्रयोदशी असते किंवा आपण पहिला दिवा म्हणतो, लक्ष्मीपूजन आहे, भाऊबीज आहे, पाडवा आहे. त्यावेळेला आपण नेसायला दररोज वेगळं काय हवं आणि काय वेगळं आपण घालून नेसू फिरू शकतो. तर अशा साड्या अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि हे प्युअर सिल्क मधले आहेत ना. प्युअर सिल्क आहेत विथ सिल्क मार्क. प्युअर सिल्क सिल्क आहे. टसर सिल्क आहे. खूप छान सॉफ्टनेस जाणवतो ना सिल्कचा. बंगाल टसर जे असतं ना ते टसर आहे. प्युअर व्हेरी प्युअर आणि सिल्क मार्क येणार त्याच्यामुळे काही काळजीच नाही. मस्त खूप छान. आणि कम्प्लीट साड्यांना ना पायपिंग करण्यात आलेलं आहे त्यामुळे साड्यांचं फिनिशिंग पण खूप सुंदर आहे. साडी माझ्या मते नेसण्यासाठी रेडी आहे असं बघायला गेलं तर. इट्स लाईक गुड टू गो कारण त्याला प्रॉपर फिनिशिंग आहे. प्रत्येक साडीला त्याला पण आहे सेम कलरचा पायपिंग केलेला आहे. मस्त वाटतंय हे. मंडळी आपण नेहमी जेव्हा केव्हा द डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टोअरमध्ये येतो आपण जो पहिला व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर खूप जणांना हे कळालं की ताईंकडे प्युअर सिल्कच्या हँड पेंटेड साड्या मिळतात आणि या साड्या इतक्या युनिक आहेत की दरवेळेला दर महिन्याला नवीन कलेक्शन नवीन डिझाईन येत राहतं. त्यामुळे यंदा दिवाळीला तुम्हाला जर काहीतरी वेगळं युनिक हवंय, काठपदर नकोय, टिपिकल साडी नकोय, साडी नेसायची पण काहीतरी वेगळं हवंय तर आता ज्या काही तुम्ही साड्या पाहणार आहात तुम्हाला त्यामधनं एक साडी तरी 101% आवडणार हे मी सांगू शकते. कारण की कलर्स युनिक आहेत, डिझाईन्स युनिक आहेत आणि ताई ह्याच्याबद्दलची माहिती देतील. बऱ्याचदा महिलांचं असं म्हणणं असतं की हे हँड पेंटेड आहे पण थोडंफार कलर इकडे तिकडे दिसतंय. ह्याचं कारण सुद्धा ताईच सांगतील ते का दिसतं. ह्या प्युअर सिल्कच्या साड्या आहेत. विष्णुपुरी सिल्क असतं. 6.5 मीटरची साडी आहे विथ ब्लाउज पीस. प्युअर सिल्क असतं. क्रीम कलरचं जसं प्युअर सिल्क येतं तसं आणि त्याच्यावरती हे सगळं फ्री हँड पेंट केलेलं असतं. रंग असतात ना ते पाण्यासारखे असतात जे वापरतात ते. त्याच्यामुळे हे पेंट करणं अवघड असतं. तुम्ही इथे मर्जिंग बघू शकता. शेड्स आहेत. येस. सो त्याच्यामुळे दिस इज अ प्रूफ की हे जेन्युइनली हँड पेंटेड आहे. जर डिजिटल प्रिंट असतं तर ते परफेक्ट येतात. बरोबर. मग इथे कुठेतरी तुम्हाला थोडासा रंग ह्याचा कुठेतरी लागू शकतो पण दॅट तो डिफेक्ट नसतो. ते असतं की हे पूर्ण ऑथेंटिक हँड पेंटेडच आहे. वा. सो ही आपली पहिली साडी. हा पल्लू मस्त आणि ऑल ओव्हर ह्याच्यावरती पेंटिंग आहे. ग्रेट. अरे वा पक्षी वगैरे यंदा ह्या वेळेला जरा पक्ष्यांचं ट्राय केलं. फुलं आपण नेहमीच करतो. हे बघ छोट्याशा चिमण्या. मस्त. सो मगाशच्या साडीमध्ये जर इनकेस तुम्हाला दिसलं नसेल तर हे बघा इथे तुम्हाला दिसून येईल की हे फ्री हँड आहे त्यामुळे हे हाताने केलेलं काम तुम्हाला दिसू शकतं की पांढरा रंग आणि गुलाबी रंग कसा वरती खालती झालेला आहे. दॅट इज द ब्युटी. ते अनइव्हननेसच त्या साडीची ब्युटी आहे बेसिकली. मस्त. आणि मंडळी ह्या सगळ्या साड्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे प्युअर सिल्कच्या आहेत त्यामुळे तुम्हाला अगेन सिल्क मार्क सर्टिफाईड आहे. भारत सरकारद्वारे सिल्क वापरून साडी तयार केली गेलेली असते. हातमागावरती तयार झालेली असते आणि हातानेच कम्प्लिटली तयार झाली आहे म्हणून त्याला सिल्क मार्कचं असं तुम्हाला स्टिकरही दिसेल. सो जेव्हा केव्हा तुम्ही प्युअर सिल्कच्या साड्या घ्यायला जाता आवर्जून सिल्क मार्क आहे की नाही ते तपासून पहा. जास्वंदीचं फुल किती सुंदर दिसतंय. ह्या वेळेला वेगळं डिझाईन जास्वंदीमध्ये ट्राय केलं. बघ आवडतात ना जास्वंदीची खूप छान आहे. मस्त वाटतंय हे. आणि मेन ह्याचं जे साडीचं डिझाईन आहे ते खूप छान आहे. पदरावरती एका बाजूला परत साडी जशी नेसणार त्या पद्धतीने गुच्छा दिसणार व्यवस्थित. मस्त. सो हे सगळे प्युअर सिल्कच्या साड्या आहेत आणि खूप युनिक डिझाईन्स आहेत. बरं ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन तुम्ही करता का. ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन सध्या आपण नाही करत आहोत. कारण पण मी सांगते काय होतं हे डिझाईन बघून येतात लोक आणि सांगतात की अशीच्या अशी साडी कर. ओके. अशीच्या अशी सेम करणं पॉसिबल होत नाही कारण हाताचं काम आहे. तर थोडा 19-20चा फरक होऊ शकतो त्याच्यामध्ये. मग कधी कधी काय होतं मग कस्टमर्सला वाटतं की नाही आम्ही एक सांगितली होती आणि एक्झॅक्ट तसंच फुल नाहीये किंवा फुलाचं हाताचं काम आहे. एक कारिगर ही फुलं करणार. हीच फुलं दुसऱ्या साडीवरती
त्या साडीवर इव्हन असतील पण सेम टू सेम असं परफेक्ट नाही होणार. बरोबर. तर मग ते थोडंसं हे होण्यापेक्षा मग आम्ही म्हणतो की आम्ही हे जे आहेत प्रत्येक वेळेला वेगवेगळे नवीन डिझाईन्स करतोय, यातलंच घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला दिसतं काय आहे ते, तुमची खात्री असते, म्हणजे उगाच अनसर्टिनिटी नसते की परफेक्ट असंच येईल का नाही. बर. आणि साधारण काय किमतीत जातात या साड्या? याची रेंज आहे 7,000 ते 7,500, 7,600 डिपेंडिंग ऑन द डिझाईन. बर. पण अगेन न फुगणारी आणि एलिगंट अशी युनिक, व्हेरी लाईट वेट. खूप लाईट वेट आहे. 350 ग्रॅम वगैरे याचं वजन आहे. तू हातात घडी घेऊन बघितलीस तर कुठल्याही वयाला, इव्हन सिनियर सिटीजन्स पण खूप आवडीने नेसतात ह्या साड्या. अरे वा. पूर्ण पदर भरलेला आहे, पूर्ण साडी हेवी, म्हणजे ज्यांना हेवी डिझाईन हवी आहे त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. किती क्लास दिसतंय. आणि हे खाली मग त्याला स्कर्ट बॉर्डर केलेली आहे. हा, हे बघा, हे खालच्या बाजूला तुम्हाला ही अशी बॉर्डर दिसणार. आणि महत्वाचं म्हणजे की ह्याला जे काठ देण्यात आलंय तेही पूर्णपणे हँड पेंटेड आहे. सो हे जे ब्राऊन तुम्ही पाहताय हे काठ ही हँड पेंटेड आहे. मस्त. हा अजून एक युनिक कलर आहे, अबोली पीच ऑरेंज असा. युजली सिल्क मध्ये आपण आपले टिपिकल कलर्स असतात. सो व्हॉट वी ट्राय टू डू इज वी ट्राय अँड प्ले अराउंड विथ डिफरंट कलर्स. तर हा केशरी असा बघ ना, सगळ्या छटा आहेत त्याच्यामध्ये. बघ, शेड्स दिसणार तुम्हाला. आणि ह्या शेड्स का दिसतात, कारण हे सगळं हाताने रंगवलेलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या शेडिंग तुम्हाला इझिली कळणार. खूप छान. हे मस्त आहे. पुढे काय कलेक्शन पाहतोय आपण? आता आपण सॉफ्ट सिल्कचं कलेक्शन बघूया. हे कम्प्लिटली नवीन कलेक्शन सगळं दिवाळीसाठी आणलेलं आहे. ओके. तर हे आहे सगळे जे ऍक्च्युअल आपले प्युअर सिल्कचे आहेत त्याच्याच सारखेच डिझाईन्स घेऊन केलेले आहेत. सगळे बनारसचे आहेत. ऑल दीज आर बनारसी साडीज. इफ यू सी द डिझाईन, पल्लू दाखवतोस. ओ प्रिटी. कम्प्लीट त्याचा डिझाईन बघा, बुट्टे बघा. इट इज ऑल. या सगळ्या साड्या ज्या आत्ता लावलेल्या आहेत इथे समोर टेबलावरती, त्या साधारण 2800 ते 4200 ची रेंज आहे. अरे वा. सो हे दिस इज नॉट प्युअर सिल्क, दिस इज ऑल ब्लेंडेड सिल्क, बट दिस इज व्हेरी गुड क्वालिटी. कुठल्याही फुगत नाहीत आणि मुख्य म्हणजे ह्याचे मोटिव्स कॉमनली मिळत नाहीत तुम्हाला. हो येस, ह्याचे जे बुट्टी आहे तुम्ही बघू शकता, हे खूप युनिक आहे. हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळणार नाही. मस्त. त्यातले कलर्स आहेत. हा एक टाईप झाला, हा एक टाईप झाला. तर मी काहीच उघडून दाखवते त्याच्यामुळे. हे फक्त अगदी व्हाईट कधी कोणाला लागतं, तर व्हाईट मध्ये हेवी सहसा मिळत नाही, तर हा एक प्रकार. ओके ओके. हे एक वेगळं डिझाईन आहे. वा. याचं काठ मला आवडलंय. वरच्या बाजूला छोटं काठ आहे आणि खालच्या बाजूला मस्त मोठे मोटिव्स आहेत. आणि कम्प्लीट साडी बघा, पल्लू त्याचा किती युनिक वाटतोय. बनारसी म्हटलं तर पल्लूवरती नेहमी आपण जाल डिझाईन पाहतो, पण काहीतरी युनिक, तर हे तुम्ही घेऊ शकता. त्यातले हे कलर्स आहेत. मस्त. खूप व्हायब्रंट कलर्स आहेत. दिवाळीसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. फेस्टिव्ह स्पेशल असल्यामुळे. हे बघ, आता हा एक प्रकार आहे. जाल आलं तुझं, तू जाल म्हणालीस. हो. अरे वा. पण ब्लाऊज पण बघा किती मस्त आहे. सो ब्लाऊजला ऑलरेडी डिझाईन आहे, फक्त कटआउट करून मेजर करून तुम्हाला शिवायचं आहे ब्लाऊज. मस्त. आणि कम्प्लीट साडीवरती बघा किती क्लास वाटते. आणि मेन लाईट वेट आहे, फुगणाऱ्यातली नाहीये, चापून चोपून नेसली जाणारी साडी आहे. मस्त. याच्यामध्ये पण हे रंग आहेत सगळे. वा. कलर्स बघा किती छान आहेत ह्याच्यामध्ये. हे बघा मस्त. अरे वा. टिपिकल आंबा कलर. आणि त्याची खासियत बघ, खूपच अप्रतिम आहे. पदर वेगळाच आहे याचा. वेगळा आहे. हे बघ, ओपन करूया. इकडनं. हा नाईस. हे बघ, पूर्ण साडी अशी अंगावर घेऊन किती छान वेगळं वाटतंय हे. म्हणजे बनारसी साड्यांमध्ये पण एवढे युनिक डिझाईन असू शकतात. युजली मार्केटमध्ये जेव्हा आपण बनारसी घ्यायला जातो तेव्हा आपल्याला फक्त शालू मधलेच व्हरायटी पाहायला मिळते. ह्याला सोनारुपा म्हणतात. सोनारुपा म्हणजे गोल्ड आणि सिल्वर कॉम्बिनेशनचं जे प्युअर मध्ये करतात तेच काम आहे. बुट्टे तेच आहेत. अर्थात हे पॉवरलूमचं काम आहे, ब्लेंडेड सिल्क असलं. राईट. पण एकदम सॉफ्ट साड्या आहेत. मस्त. त्यातले हे कलर्स आहेत. वा. आणि आणखीन एक डिझाईन कुठली दाखवू? रेड दाखवू उघडून? हो चालेल. मस्त कलर आहे ते. आणि मेन आता अलीकडे खूप फॅशन आहे ना की 2 प्रकारचे बुट्टी हवे, छोटी बुट्टी मोठी बुट्टी, तसं आहे त्याच्यामध्ये. हे खूप म्हणजे मला पर्सनली इतके आवडले ना ह्यावेळेला हे कलेक्शन आणलंय. हे बघ. वा. सगळे बुट्टी तू म्हणाली तशी छोटे मोठे बुट्टे असे पूर्ण साडीभर. साडी फुलत नाही. आणि हा त्याचा ब्लाऊज येणार. ब्लाऊजला पण काम येणार. मस्त. बॉर्डर. खूपच सुंदर आहे हे. ह्यातले पण कलर्स आहेत.
व्हेरी नाईस. सगळे व्हायब्रंट कलर. सो 2800 ते 4000 ची रेंज होती जी आता आपण पाहिली. येस. बरं मंडळी, आपण अशा खजिन्यामध्ये आलेलो आहोत की इथे एक नाही, दोन नाही, तर असंख्य प्रकारच्या साड्या आहेत. त्यातलं एक वेगळा प्रकार आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये त्यांनी भरपूर कलेक्शन काढलेलं आहे आपल्यासाठी. सो या साड्यांची मला साधारण माहिती द्या आणि प्राइस रेंज पण सांगा. टिश्यू आहे, क्रश आहे, त्याच्यावरती कटवर्क आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे. हे सगळे पार्टीवेअरच्या साड्या आहेत. बरं. ओके. याची सगळ्याची रेंज साधारण 3500 टू 4500, 5000 मॅक्स अशी आहे. बरं. हे ऑर्गॅन्झा आहे. वा, ऑर्गॅन्झावरती एम्ब्रॉयडरी. मस्त. सो एम्ब्रॉयडरी साड्यांचं कलेक्शन आहे असं सांगू शकतो. एम्ब्रॉयडरी आणि विविंग. ओके. हे ऑर्गॅन्झा परत आहे. ह्याला पूर्ण एम्ब्रॉयडरी आणि कटवर्क आहे. वा, ऑर्गेन्झा साड्या आणि त्याच्यावरती ग्लेज बघा किती छान दिसतोय. सो पार्टी वेअर साडी म्हणून मोनोक्रोम फॅशन जे आहे साडीवरती फक्त एकाच रंगाचं थ्रेडवर्क विविंग असेल तसं, तर ती निवडू शकता. हे आपल्याकडे टिश्यू ऑर्गॅन्झा मधला प्रकार आहे. पूर्ण विविंग केलेलं मोटिफ आहे आणि लखनवी काइंड ऑफ पल्लू आहे. मशीन वर्क आहे. सो ह्या अशा साड्या आहेत ज्या कॉर्पोरेट गोईंग महिला आहेत, सणासुदीच्या दिवशी नेसून जाण्यासाठी मस्त ऑप्शन. येस. हे सगळं डिजिटल प्रिंटेड सॉफ्ट सिल्क आहे. ह्याला कांथा आहे. पल्लूवरती बॉर्डरला पण आहे आणि पल्लूवरती स्टिचिंग आहे. मस्त. आणि पूर्ण डिजिटल प्रिंट आहे. व्हाईट बेस येतो आणि ह्याच्यात ही फुलं वेगवेगळी आहेत. आपल्याकडे पीसेस आहेत त्यातले अवेलेबल. बरं. ही खूप आपल्याकडची पॉप्युलर साडी आहे. पटोला सॉफ्ट सिल्क मधली. बॉर्डर त्याला पूर्ण हे सगळं विविंग केलेलं मोटिफ आहे. रंग आहेत ह्याच्यात अवेलेबल. बर. सणासुदीला, दिवाळीला गिफ्ट नेसायला. येस. आता हे सेमी क्रेप आहे. ओके. त्याच्यावर परत एम्ब्रॉयडरी आहे, कटवर्क आहे. या सगळ्या साड्यांना रनिंग ब्लाउज पीस येणार. हा त्याचा पल्लू आहे. त्याच्यामध्ये पण डिझाईन्स आणि कलर्स पण अवेलेबल आहेत. मी डिझाईन पण एकच दाखवतीये. बरं. मंडळी, तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे तर त्यासाठी ताईंना त्यांच्या टीमला भेटण्यासाठी तुम्हाला स्टुडिओला भेट द्यावी लागणार आहे. आम्ही पट्टापट त्यांच्याकडे काय काय नवीन आलेलं आहे खास दिवाळीसाठी वेगळं काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रिटी. हे खूपच सुंदर आहे. पेस्टल मध्ये परत आहे. विविंग केलेलं मोटिफ आहे विथ ब्लाउज पीस आहे. पूर्ण साडीभर असं डिझाईन आहे आणि व्हेरी क्लासी, फुलत नाही अजिबात. मस्त. अशा साड्या खरं तर कॉर्पोरेटवाल्या महिलांना अपेक्षित असतात ना. येस. आता हे जामदनी काइंड ऑफ स्टाईल आहे. प्रिटी. येस. अगेन अ डिफरंट सोफिस्टिकेटेड स्टाईल. खूप छान दिसतात आणि अशा साड्या आहेत की एकदा नाही तर 10 वेळाही नेसल्या तरी ते छानच दिसणार. येस. आता हे वेगळं एक मोटिफ आहे. हे पण नवीन डिझाईन कम्प्लिटली आलेलं आहे. हे अशी फुलं आहेत याच्यावरती पूर्ण. मुगा कॉटन म्हणतात ह्याला. मुगा कॉटन. हा. आणि ह्याच्यामध्ये असंच ब्लाउज पीस येतो. कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतो एखादा ह्या मोटिफचा रंगाचा. आणि छान असते साडी. अगेन ऑफिससाठी, कॉर्पोरेटसाठी, फंक्शनसाठी, कारण जर पण आहे. छान दिसतात. मेन म्हणजे जर आहे, काठ आहे, मोठे बुट्टी आहेत, पण तरी ती कॉटन बेस आहे त्यामुळे ती कोणत्याही सीझन मध्ये युज केली जाऊ शकते. आता हा एक प्रकार आहे. हा मी दाखवते. हे सेमी ह्याच्यातलं लेननचा प्रकार आहे. स्लब लेननचा प्रकार. त्याच्यावर हे मोटिफ एम्ब्रॉयडरी केलेली आहे. पदरावर असं आहे आणि ह्याची खासियत आहे ह्याचा ब्लाउज पण असा आहे. अरे वा, त्याच्यावरती पण काथा स्टिचिंग आहे. मस्त. आणि खूप एलिगंट कलर आहे आणि मुळात ह्याच्यावरती हे असे वेगळे बुट्टी युज केले गेलेत रंग, त्यामुळे साडीवरती ब्लाऊज मिक्स अँड मॅच करू शकता. येस. त्याची रेंज ऍक्च्युली अजून कमी आहे. त्याची रेंज साधारण 2000च्या आसपास आहे. ही 2000ची साडी आहे. व्हेरी नाईस, व्हेरी प्रिटी. आता हे चंदेरी मध्ये, ह्याच्यात पण रंग आहेत. चंदेरीवरती पूर्ण हँडवर्क आहे आणि ह्याला फिनिशिंग दिलेलं आहे. मस्त वाटतंय हे. अशी बुट्टे. अच्छा, पूर्ण साडीवरती अशी बुट्टी. पदर मात्र त्याचा हेवी आहे. पदर हेवी आहे. हा पदर आहे आणि त्याला ब्लाउज पीस पण आहे. ह्या सगळ्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. ग्रेट. मंडळी, आम्ही यंदा तुम्हाला ब्लाऊज मधलं कलेक्शन दाखवत नाही आहोत एवढं, कारण की याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आम्ही बऱ्यापैकी ब्लाऊजचं कलेक्शन दाखवलेलं आहे. बाकी जे आधी व्हिडिओज केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तुम्हाला जे यांच्याकडचे जे आधी जे आम्ही व्हिडिओज केलेत त्याची लिंक मी बोलतेय, ते तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. सो जेव्हा तुम्ही साडी घ्यायला येता आणि लगेच दुसऱ्या दिवशी इव्हेंट आहे, कार्यक्रम आहे, तर साडी घ्या, ब्लाऊज घ्या, तुमचा लुक रेडी आहे. फक्त दागिने तुम्हाला मॅनेज करावे लागणार आहेत, एवढंच आहे. आपण कॉम्बोज पण ठेवलेले आहेत का? दाखवा ना. ते पण दाखवते. ते बघ त्याच साईडला हे आहेत का? हे कॉम्बोज आहेत. हेवी ब्लाऊज आणि साडी अशातले आहेत. हँडवर्कचा ब्लाऊज आहे. कॉटन सिल्कच्या साड्या आहेत वर्कवाल्या. सो ह्या सगळ्या कॉम्बोजची रेंज साधारण बघितलीस तर कम्प्लीट साडी म्हणजे साधारण 3000 to 4500च्या रेंजमध्ये आहे. म्हणजे साडी आणि ब्लाऊज दोन्ही मिळून.
3 अरे ते वा. 4,500ची रेंज आहे. हे बघ, हा एक प्रकारे हे खूप हेवी ब्लाऊज केलेलं आहे. सिल्वर मस्त. त्याच्यावर वर्क आहे. हँडलूमचे हे स्टिच हे आहे त्याची वीव, त्याच्यामुळे त्याला सिल्वर कंबाईन केलेलं आहे. दिस इज अ व्हेरी सुंदर. हेवी ब्लाऊज. आता हे थोडंसं ट्रेंडी मुलींसाठी ज्यांना लागतं थोडं स्लीवलेस, थोडा लुक असा वेगळा. बरोबर. So हे असं त्याच्यावर केलेलं आहे. प्रिटी. हे आता कम्प्लीट कॉन्ट्रास्ट केले. बरं, ह्या सगळ्या साड्यांना रनिंग ब्लाऊज पीस आहे बरं का. अच्छा, हे बरं. एडिशन करतोय आपण. Okay. ह्याला कम्प्लीट कॉन्ट्रास्टच दिलेला आहे. एक व्हाईट कलरची अशी व्हाईट आणि येलो साडी आहे, त्याला कॉन्ट्रास्टचा असा ग्रीन ब्लाऊजचं दिलेलं आहे. ब्लाऊज मध्ये मस्त. पण ह्याच्यामध्ये हे थोडं दाखवायला आपल्याकडे काय टाईपचे ब्लाउजेस आहेत, कलर्स डिझाईन्स मिळतील ह्याच्यामध्ये. मस्त. तर मंडळी, तुम्ही जेव्हा स्टोरला भेट देणार तेव्हा तुम्हाला अजून सविस्तररित्या खरेदी करता येईल. पण इन केस तुम्ही पुणेकर नाही आहात आणि दुसऱ्या शहरातनं व्हिडिओ पाहताय, तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं कलेक्शन आहे त्याचं स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला जे आवडलंय ताईंना मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. सो त्याच्यावरती कनेक्ट केलं तर तुम्हाला त्यातली अजूनही व्हरायटी पाहता येईल. आम्ही जे एक एक पीस दाखवले होते त्याच्यामध्ये असंख्य डिझाईन्स, असंख्य कलर्स, सगळे colours बरंच काही आलेलं आहे नवीन. सो दिवाळीची मस्त उत्तम खरेदी करायची आहे. युनिक साडी हवी आहे, महत्वाचं म्हणजे युनिक, जी मार्केटमध्ये इझिली मिळत नाही किंवा दुसरी कोणाकडे असावी अशी तुमची इच्छा नाहीये, तर मग तुम्ही नक्कीच येऊन इथे खरेदी केली पाहिजे. आपण जास्वंदीची दरवेळेला दाखवतो, त्याच्यामध्ये हो. प्रत्येक वेळेला व्ह्युअर्स म्हणतात की नवीन कलर्स काय आहेत. हा. तर ह्या वेळेला आपल्याकडे जवळजवळ एक 12 रंग आहेत जास्वंदीच्या साडीमध्ये. मी एकच दाखवते. येस. ही आपली जी खूप अतिशय पॉप्युलर जास्वंदीची साडी गणपतीत हो. पण आणि याच्यामध्ये प्राइसेस ओनली 2500. खूप रंग आहेत. 2500 आणि साडी खूप सॉफ्ट पण आहे आणि फुगत नाही. महत्वाचं म्हणजे त्यामध्ये एवढे कलर ऑप्शन्स आहेत. सगळे आलेले आहेत कलर ऑप्शन्स. ह्या वेळेला आपल्याकडे ऑफर पण आहे काही Okay. साड्यांवरती. आता ही जी श्वेतानी नेसलेली साडी आहे, मी जी साडी घातलेली आहे ती डोला सिल्क आहे आणि आपण हँड कांथा ऐकलं असेल, सो हे आहे मशीन कांथा. ओके. So त्याच्यामध्ये आपल्याकडे हे रिझनेबल प्राइस मध्ये याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत. मी याला आपल्या स्टुडिओच्या ब्लाऊज वरती पेअर केलेलं आहे, सो तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वरती पेअर करू शकता. मस्त. आणि पूर्ण साडी भरलेली आहे. तुम्ही बघू शकता पदर तर हेवी आहेच, पण हेवी पदर आणि स्कर्ट बॉर्डर. स्कर्ट बॉर्डर खूप छान आणि महत्वाचं ती फुगलेली नाहीये. तुम्ही पाहू शकता तिने नेसली आणि ती खूप चापून चोपून छान बसली आहे. आणि ह्याच्यावरती ऑफर काय असणार आहे साधारण? याच्यावरती आता ही जी प्राइस रेंज आहे, या साड्या साधारण आपल्याला 2000 पर्यंत मिळतील. अरे वा, मस्त. ओनली 2000. दिस कम्स विथ अ रनिंग ब्लाउज पीस. ग्रेट. सो जसं तुम्ही पाहू शकता की ताईंनी खूप छान एलिगंट पद्धतीने साडी कॅरी केलेली आहे, श्वेताने पण खूप छान साडी कॅरी केली आहे. सो अगेन दिवाळीला युनिक असा लुक हवाय तर मग अशा हँडक्राफ्टेड युनिक साड्यांचं कलेक्शन तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टोअर मध्येच मिळू शकतंय. तर मंडळी, तुम्ही जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या, कारण की ताईंकडे स्टॉक बऱ्याच गोष्टी स्टॉक आउट होत असतात. हे सगळे ऑफर आहेत, दिवाळीसाठीच ऑफर आहेत खास आपल्याकडे. अच्छा. साधारण 1200 ते 2200च्या रेंज मध्ये पण आहेत आपल्याकडे साड्या. या सगळ्या गिफ्टिंगच्या आहेत. वा, त्या पण मस्त. सगळ्या बघता येतील. ग्रेट. तर मंडळी बघा, तुम्हाला अफोर्डेबल रेट्सच्या पण साड्या आहेत आणि प्रीमियम क्वालिटीच्या पण साड्या आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीची साडी खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर येऊन स्टोअरला व्हिजिट करून खरेदी करता येईल. दुसऱ्या शहरातनं व्हिडिओ पाहताय तर स्क्रीनवर मी ताईंचा आणि त्यांच्या टीमचा नंबर सुद्धा देते. बरं, येऊयात मुद्द्यावर. इथे खरेदीला यायचं असेल तर वर्किंग आवर्स काय असणार आहे? सण आहे म्हटल्यानंतर बरीच धावपळ असते, त्यामुळे कधी कधी दुकानांचे टायमिंग चेंज होतात. तर तुमच्या स्टुडिओचं टायमिंग कसं असणार आहे? आपला स्टुडिओ सध्या सणाचं आहे, त्याच्यामुळे आपण संडेला पण वर्किंग ठेवलेलं आहे. बरं. 11 ते 8 स्टुडिओमध्ये असतो. तरी त्यातून तुम्हाला एकदा फोन केलात, आम्ही असतोच. पण तुम्हाला जर मला भेटायचं असेल किंवा काही टीमची तुमचे काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असले तर तुम्ही फोन करून नक्की या. आपला नंबर दिलेलाच आहे. बट वी आर वर्किंग फ्रॉम 11 to 8. आणि मंडे टू संडे ऑल डेज? मंडे टू संडे ऑल डेज, दिवाळी होईपर्यंत. ग्रेट. तर मंडळी, तुम्ही पाहिलं असेल की ताईंचं खूप मस्त कलेक्शन आहे साड्यांचं आणि ताई एक्झिबिशनही करत असतात. सो त्यांचं अपकमिंग एक्झिबिशन कुठल्या शहरात आहे, स्टॉल नंबर काय आहे, कुठला व्हेन्यू आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पाहू शकता. येऊयात मुद्द्यावर. खरेदीला यायचं तर कुठे यायचं? आता आम्ही आहोत पुण्यात कर्वेनगर या एरियामध्ये. कर्वेनगर एरियामध्ये आल्यानंतर पोटनेस परिसर असं विचारत या. इथे तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची स्टोअर इझिली मिळेल. आणखी एक महत्वाचं लँडमार्क म्हणजे गिरिजा शंकर विहार, गेट नंबर 4च्या अगदी अपोजिटला आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.